तुमची पण कन्या राशी आहे का? मग कन्या राशीच्या मंडळींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या घरात साक्षात शनिदेव प्रवेश करणार आहेत. आज रात्री 12 वाजता तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर भूकंप येईल की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण तब्बल 52 वर्षानंतर शनिदेव, राहू आणि केतू एकत्र येऊन असा एक महाग्रह योग बनवत आहेत जो तुमच्या नशिबाची धूळधाम करू शकतो किंवा तुमचं नशीब कायमचं बदलून टाकू शकतो. हो, कारण येत्या काही दिवसात तुमच्या कुटुंबावर, तुमच्या पैशावर आणि तुमच्या आरोग्यावर असे 5 भीषण झटके बसणार आहेत ना, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. पण घाबरू नका. या भयंकर अंधारामागे शनिदेवाचा एक असा गुप्त चमत्कार लपलाय जो तुमच्या शत्रूंना एका रात्रीत रस्त्यावर आणेल. आज रात्री 12 वाजण्यापूर्वी तुम्ही कोणते गंभीर चूक टाळायची आहे, अन्यथा तुम्हाला होणाऱ्या विनाशाला तुम्ही स्वतः जबाबदार असतान. मंडळींनी हे सर्व सत्य जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुम्ही अर्ध्यावर सोडली तर मोठा पश्चाताप तुम्हाला सहन करावा लागेल. तर कन्या राशीच्या मंडळींनो सावध व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण कन्या रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. आणि हो श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर, गुरुदेव दत्तांवर आणि आपल्या शनिदेवांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकानेही कमेंट करा. ज्यांची श्रद्धा भक्ती स्वामींवर आहे त्यांनी कमेंट करायला मात्र विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशीच्या मंडळींनो सावध व्हा. आज रात्री 12 वाजल्यानंतर तुमच्या आयुष्यात एक असा प्रचंड भूकंप येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या पहिल्या तब्बल 52 वर्षानंतर एक असा अत्यंत भयंकर दुर्मिळ महायोग तयार होतोय जिथे शनिदेव, राहू आणि केतू हे तिन्ही महाग्रह एकत्र येऊन तुमच्या राशीवर थेट ताबा मिळवतील. आज रात्रीपासूनच वक्र शनिदेव तुमच्या नशिबाचे चक्र असे काही फिरवणार आहेत की तुमच्या पायाखालची जमीन निसटल्यासारखी वाटेल. कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही गेले काही वर्षापासून रात्रीची झोप उडून बसलात, ज्या त्रासासाठी तुम्ही रोज आतल्या आत रडत आहात, त्या सर्व त्रासाचा हिशोब मंडळींनो आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पण लक्षात ठेवा, जर आज रात्री 12 वाजेपूर्वी तुम्ही एक छोटी चूक केली तर शनिदेवाचा असा कोप होईल की हातात आलेलं सगळं एका क्षणात हिरवून घेतलं जाईल. पण या भयंकर काळोख्यात तुमच्यासाठी एक अत्यंत गुप्त व मोठी बातमी सुद्धा दडली आहे. आज रात्रीपासूनच तुम्हाला लागणारे हे झटके तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा खात्मा करण्यासाठी आलेत. एकीकडे शनिदेव तुमच्या संयमाची कडक परीक्षा घेतीलच, तर दुसरीकडे अचानक राहू आणि केतू तुम्हाला एक असा महाचमत्कार दाखवतील ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. तुमच्या नशिबात नेमकं काय वाढून ठेवलंय? आज रात्री तुमच्यासोबत असा कोणता चोखा खेळला जाणार आहे जो तुमच्या शत्रूला थेट रस्त्यावर आणू शकतो, हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कन्या राशीच्या मंडळीकडून शनिदेवाची वक्रीची सुरू होताच पहिला आणि सर्वात भयंकर झटका तुमच्या विश्वासाला बरसणार आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला अगदी स्वतःचं मानलं, जवळ घेतलं, जिच्यासाठी रात्रीचा दिवस करून मदत केली आणि जिच्यावर डोळे झाकून विश्वासही ठेवला, ती जवळची व्यक्ती आज रात्रीनंतर तुमचा सर्वात मोठा घात करू शकते. तुमच्या पाठीत खंजीर खुपसून ती व्यक्ती तुम्हाला लोकांसमोर खाली पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मंडळींनो, यासोबतच दुसरा झटका तुमच्या आर्थिक स्थितीवर आहे. जर तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर मार्केट, सट्टा किंवा जुगारीत पैसे लावण्याचा विचार करत असाल तर आजच थांबून घ्या मंडळींनो. कारण शनिदेवाची वक्री नजर तुमच्या धनभावावर सुद्धा पडत आहे. एक छोटीशी चूक आणि तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. तुम्ही कंगाल सुद्धा होऊ शकतात. तिसरा आणि चौथा झटका तुमच्या गुप्त शत्रूशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. हे जे शत्रू आजपर्यंत शांत बसले होते ते आता अचानक तुमच्या विरोधात
कट कारस्थाने रचायला सुरुवात करू शकतात. तुमच्या कामात अडथळे आणणे, समाजात तुमची बदनामी करणे किंवा तुम्हाला मानसिक त्रासात ढकलणे हा त्यांचा एकमेव उद्देश असू शकतो. या सर्व तणावामुळे तुम्हाला चौथा झटका बसेलच. तो म्हणजे तुमची अचानक तब्येत खालू शकते. छातीत दडपण येणे, डोकेदुखी वाढणे किंवा रात्रीला झोप उडून जाणे यांसारख्या समस्या तुम्हाला घेरू शकतात. तुमचे स्वतःचे मन तुमच्या विरोधात काम करू लागेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करत जाळ्यात अडकत राहिलात. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे गढूळ होऊन जाईल. पण पाचवा झटका असा आहे की जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची पायाभरणी मुळापासून हलवून टाकेल. तुमच्या कुटुंबातील काही लोक अचानक तुमच्या विरोधात उभी टाकतील, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत एकटेपणा जाणवेल. ज्या घरात तुम्ही शांतता शोधत होतात तिथे रोज भांडणे किंवा कटकटी सुरू होतील. याशिवाय कन्या राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, या काळात सर्वात मोठा झटका तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील पदप्रतिष्ठेवर बसू शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठांची किंवा सहकाऱ्यांशी अचानक मतभेद होऊन तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचू शकतो किंवा तुमच्या कष्टाचे श्रेय इतर कुणीतरी हिरवून घेण्याचा प्रयत्न करेल. पण घाबरून जाऊन कोणत्याही चुकीचा निर्णय घेऊ नका मंडळींनो, कारण हे भीषण झटके तुमच्या आयुष्यात तुम्हाला संपवण्यासाठी आलेले नाहीत, तर शनिदेव तुमच्या आयुष्यातील सर्व खोटे चेहरे कचरा बाहेर काढून फेकण्यासाठी कडक परीक्षा घेत आहेत असं समजा. या भयंकर अंधारामध्ये शनिदेवाचा एक असा महाचमत्कार लपलाय जो तुमच्या शत्रूची झोप उडू शकतो. कन्या राशीच्या जातकांनी शनिदेव, राहू आणि केतू यांचा मिळून झालेला हा महाग्रह योग आता तुमच्या आयुष्यात एक असा अद्भुतपूर्वक चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमचे शत्रू आकाख होतील. मंडळींनो, असं म्हणतात की शनिदेव ज्याला रडवतात त्याला असा राजा बनवतात की संपूर्ण दुनिया बघत राहील. या महाग्रह योगाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील एक नाही तर दोन नाही तर तब्बल 7-6 मोठ्या एकापाठोपाठ एक कामे मार्गे लागतील. आनंदाच्या खुशखबऱ्या मिळतील. गेले वर्ष तुम्ही जे काही गमावलं, मग तो तुमचा मानसन्मान असो, शांतता असो, पैसा असो, ती प्रत्येक गोष्ट शनिदेव तुम्हाला आता व्याजासकट परत करतील. हा महाग्रह योगाची पहिली आणि सर्वात मोठी आणि जी कृपा होणार आहे ती तुमच्या आर्थिक स्थितीवर होईल. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे वर्षानुवर्षे अडकले होते, बुडाले होते असं तुम्हाला वाटत होतं, ते सर्व पैसे अचानक तुम्हाला परत मिळण्याचे योग बनत आहेत. कोर्ट कचेरीच्या मालमत्ते, जुने विषय अचानक तुमच्या बाजूने लागू शकतात आणि घरातील वर्षानुवर्षाचा एका रात्रीत शांतताही होऊ शकतात. ज्या लोकांनी आजपर्यंत तुमचा तिरस्कार केला, तुम्हाला कमजोर समजून दूर लोटलं, तेच लोक आता या महाग्रह योगाच्या प्रभावामुळे तुमच्याकडे हात जोडून माफी मागायला येतील, तुमचं कौतुक करतील. त्यासोबतच दीर्घकाळापासून चालत आलेल्या आजारातून आणि शारीरिक त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. औषधे शरीराला लागू पडू लागतील आणि तुमच्या चेहऱ्यावर हरवलेलं हसूसुद्धा पुन्हा परत येईल. मंडळींनो, पण या मोठ्या चमत्कारामधील सर्वात मोठा चमत्कार असा घडणार आहे की ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जसं की तुमच्या हाती असा एक मोठा जॅकपॉट किंवा संधी लागली ज्यामुळे तुमचं संपूर्ण कुटुंबाचं भविष्य एका क्षणात उज्ज्वल होईल. घरातील प्रत्येक सदस्य आनंदाने उड्या मारू लागेल. कन्या राशीच्या लोकांना शनिदेव, राहू आणि केतू यांच्या महाग्रह योगामुळे तुमच्या आरोग्यात आणि दैनंदिन आयुष्यात काही मोठे सकारात्मक बदल घडून येणार आहेत. गेले काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्हाला जो थकवा, अव्यवस्थता किंवा जुना त्रासाचा सामना करावा लागत होता, त्यातून आता तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. वक्र शनिदेवाची प्रभावामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल. जुन्या आजारपणावर योग्य उपचार मिळून तुमची तब्येत वेगाने सुधरेल. फक्त हवामानातील बदलामुळे किंवा कामाच्या तणावामुळे हलकीशी डोकेदुखी, थकवा किंवा अपचनासारखा सामान्य त्रास जाणू शकतो, परंतु घाबरण्याची अजिबातच कारण नाही. थोडीशी काळजी घेतली की तुमची प्रकृती एकदम उत्तम राहील. आरोग्यासोबतच येणाऱ्या दिवसा तुमच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास पाहायला मिळेल. तुमचं मन प्रसन्न राहील आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण झाल्यामुळे तुमचा मानसिक ताण पूर्णपणे हलका होईल. या काळात स्वतःच्या दिनचर्याकडे थोडं लक्ष द्या. सात्विक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आरोग्याची आणि वेळेची कदर कराल, तेव्हा शनिदेव तुम्हाला निरोगी आयुष्याची
दीर्घ आयुष्याचे वरदान देतील. घरातील वातावरणे हळूहळू आनंदी आणि सकारात्मक बनेल, ज्यामुळे तुम्हाला आतून खूप हलकी आणि ताजेतवाने वाटेल. फक्त या काळात तुम्हाला एका गोष्टीची विशेष खबरदारी घ्यावी लागेल. वक्र शनीने तुम्हाला भूतकाळातील जुन्या आठवणींमध्ये खेचण्याचा प्रयत्न करेल, परंतु जुन्या नकारात्मक गोष्टीचा विचार करून स्वतःचा वेळ आणि मनशांती खराब करू नका. पैशाच्या व्यवहारात अंधळा विश्वास ठेवणं टाळा आणि कोणत्याही घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. तुमचा कितीही जवळचा मित्र असला तरी व्यवहाराच्या कागदपत्रावर विचारपूर्वकच पाऊल उचला. जर तुम्ही या लहान सहान गोष्टीची काळजी घेतली तर हा महाग्रहयोग तुमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, शांती आणि भरभराट घेऊन येईल. कन्या राशीच्या लोकांनो, शनिदेव, राहू आणि केतू यांच्या महाग्रहयोगाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटापासून तुमचं व तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आता सर्वात महत्त्वाचा महाउपाय लक्ष देऊन ऐका. जेव्हा शनिदेव वक्र होतात तेव्हा ते मानसन्मान, सत्य आणि गरिबीची सेवा करणाऱ्या अफाट संपत्ती देतात. येत्या काळात दर शनिवारी आणि शनी मंदिरात जाऊन किंवा मारुती रायाच्या चरणी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. आणि मंडळींनो, उपाय पुढे सांगणारच आहे, पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः मात्र लिहायला विसरू नका. मंडळींनो, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनी चालिसाचं पाठ आवर्जून करा. तसंच कन्या राशीच्या जातकांनी दर बुधवारी किंवा शनिवारी हिरवे मूग किंवा काळे तीळ दान करावेत. दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाला 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे शनीसोबतच राहू आणि केतूचा भयंकर दोष एका क्षणात शांत होतो. तुमच्या घराजवळ असणाऱ्या काळ्या कुत्र्याला बिस्किट किंवा भाकरी खायला द्या. पक्ष्यांसाठी खाण्याचे किंवा पिण्याचे भांडे ठेवा आणि तुमच्या घरात काम करणाऱ्या गरिबाचा कधी अनादर करू नका. एक सोपा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका क्षणात नष्ट करून टाकेल. लक्षात ठेवा, शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्त ठेवली, कष्टावर विश्वास ठेवला आणि कोणाचंही वाईट इच्छित नाही तर हा महाग्रहयोग तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ ठरेल. जे लोक आजपर्यंत तुम्हाला कमी लेखत होती तेच लोक तुम्हाला उद्या तुमचं यश पाहून नतमस्तक होतील. त्यामुळे येणाऱ्या दिवसात अजिबात घाबरू नका, मनात कोणती भीती बाळगू नका, कारण साक्षात शनिदेव तुमच्या पाठीशी भक्कम ढाल बनून उभे आहेत. तुमच्या आयुष्यात आलेला हा बदल तुम्हाला गरिबीतून बाहेर काढून यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जर तुम्हाला शनिदेवाच्या शक्तीवर आणि त्यांच्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव, जय शनिदेव, ओम शनिचराय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची जी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मंडळींना भविष्यात अशाच अत्यंत अचूक आणि महत्त्वपूर्ण भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. शनिदेव तुम्हा सर्वांचं कल्याण करो. तर मंडळींनो, कमेंट अजूनही नसेल केली तर लगेच कमेंट करा ओम शनिचराय नमः. भेटू अशीच एका नवीन, तोपर्यंत सर्वांना ओम शनिचराय नमः. श्री स्वामी.